एवढे लाचार आहो का आपण? सत्तेसाठी आपण मराठा बांधव एकजूट झालो होतो का? राजकारणासाठी एकजूट झालो होतो का? निस्वार्थ प्रेम केलं ना पाटलावर, तसेच का मागं राहिले नाही? मग आपण परत एकदा झेंडे फिरवले. पाटील परत परत विचारत होते, तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही सांगसाल का? हात वरी करून सांगा. दोन्ही हात वरी करून सांगा. प्रत्येकाने हात वरी केले. आंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज झाला. रक्ताच्या थारोळ्या पडल्या. कित्येक बहिणीचे, कित्येक वडिलांचे पाय मोडले, हात मोडले, बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. पहिला जय शिवराय या भावांसाठी, ज्या भावाने आपले अर्ज मागे घेतले अशा भावांसाठी. आणि दुसरा जय शिवराय मी घालणार नाही, कारण तर ज्या भावाने आतापर्यंत आपल्या पक्षाचे झेंडे खाली ठेवले नाही या भावांसाठी सुद्धा. नेमकं काय घडलं रात्रीतून? जरांगे पाटील यांनी उमेदवार का नाही दिले? का विधानसभा लढवली नाही? सर्व तयारी झाली असताना सुद्धा नेमकं पाटलाच्या पाठीत खंजर कोणी खुपसला? विधानसभेचा खंजर कोणी खुपसला? या संदर्भात आपण सविस्तर एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोक परिवर्तन या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एकंदरीत आपण विधानसभेची निवडणूक ही लढवणार होतो आणि पूर्ण तयारी सुद्धा झाली होती. मान्य जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सर्व याद्या, त्याचबरोबर उमेदवाराच्या याद्या ह्या लवकरच घोषित करण्यात येणार होत्या. रात्रंदिवस जो माणूस समाजासाठी लढत आहे त्या माणसासाठी आपण एका जागेवर आलो होतो. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहू शकतो की आंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज झाला. रक्ताच्या थारोळ्या पडल्या. कित्येक बहिणीचे, कित्येक वडिलांचे पाय मोडले, हात मोडले, बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. त्यानंतर मराठा समाज जागृत झाला. नेमकं आंतरवालीत काय घडलं हे मीडियाच्या माध्यमातून हळूहळू कळू लागलं. हळूहळू कळत असताना जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी झाल्या. लोक भेटू लागलेत. त्यानंतर आंतरवाली सराटीची एक मोठी सभा झाली. आंतरवालीच्या सभेत लाखोचा जनसागर त्या ठिकाणी उसळला. त्या ठिकाणी जेवणाची, खाण्याची, पाण्याची, पिण्याची सोय ही सर्व करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू प्रवास जो लढा आहे तो मोठा होत गेला. उपोषण सुरू झाले. त्यानंतर रॅल्या निघणं सुरू झाल्या, घोंगडी बैठकी बसल्या आणि एकंदरीत मुंबईचा प्रवास सुरू झाला. मुंबईचा प्रवास सुरू झाला, यामध्ये आपण सर्व सहभागी होतो. दादाने सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी झाली होती. कपडे लत्ते असतील, खाण्यापिण्याची सामुग्री असेल, आंघोळीची सुविधा असेल, हे सर्व मराठा बांधव हे तयार करून मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईच्या दिशेने निघले असताना त्या ठिकाणी आपली राहण्याची, खाण्याची सोय सुद्धा करण्यात आली. पुण्यामध्ये काय घडलं, लोणावळ्यामध्ये काय घडलं, त्यानंतर सुरुवातीला खंडाळा घाटात काय घडलं, मुंबईमध्ये काय घडलं हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु तरी पण एक सांगतो, मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो, आपण सुद्धा उपस्थित होता आणि मी पाटलाची स्वयंसेवकची भूमिका निभावत होतो. पाटलांच्या सोबत त्या ताफ्यात होतो. हळूहळू प्रवास सुरू झाला. त्यानंतर आपण मुंबईत पोहोचलो. वाशी या ठिकाणी आपला पहिला मुक्काम झाला. त्या ठिकाणी आपला राहण्याची सोय झाली. बटाटा मार्केट असेल, मसाला मार्केट असेल, मराठा बांधवाच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्या राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली. पण थांबलो. त्यानंतर पहिला मुक्काम आपला वाशीतच पडला. जो आपला मुक्काम होता उपोषणाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण पोहोचणार होतो, परंतु त्या ठिकाणी ताफा थांबला. शासन हे समोर जाऊ देत नव्हतं. त्यानंतर रात्रीलाच एक बैठक पार पडली. शिष्टमंडळ आलं त्या ठिकाणी आणि शिष्टमंडळ आल्याच्या नंतर जवळपास 100-125 गाड्या, मोटरसायकली त्या ठिकाणी आल्या. कारण तर मी पाटलांच्या जवळ होतो म्हणून मला माहीत आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी 100-125 गाड्या आल्या आणि असं वाटलं की पाटलाला आता उचलल्या जाते काय, पोलीस स्टेशनवाले उचलतात का, पोलीस अधिकारी उचलतात का, अशा प्रकारे त्या ठिकाणी गदारोळ माजला. आम्ही सुद्धा झोपलेलो होतो खाली पाटलाच्या ठिकाणाच्या खाली. त्या ठिकाणी अंथरूण फेकले. आमची पूर्ण स्वयंसेवकची टीम पाटलाच्या दिशेने धावत घेतली आणि पाटलाकडे गेलो. त्यानंतर शिष्टमंडळ आलेलं दिसलं तिथं. त्यानंतर कुठेतरी शांत झालो. नेमकं काय घडते काय माहीत नव्हतं. धगधगी वाढत होती. असे धगधगी वाढत होती की आता काय होते आणि काय नाही असं पाहलं जात नव्हतं.
परंतु शिष्टमंडळ आलं आणि जवळपास बरीच वेळ चर्चा झाली. 2-3 वाजले. 2-3 वाजता जाहीर करण्यात आलं की मराठा आरक्षण हे जाहीर करण्यात आलं. सगळे सोयरा कायदा हे नंतर माहीत पडला, परंतु जाहीर झाला अशा प्रकारे माहीत झालं. त्या ठिकाणी आम्ही रात्रभर जागे होतो. फटाके फोडले, आतिषबाजी झाल्या, खूप काही माहोल झाला आणि प्रत्येकजण उत्साहात होतं, नाचत होतं. सकाळी पोलीसवालं बांधव सुद्धा आपल्याला भेटायला आले, त्या ठिकाणी आले. काय झालं, काय झालं सांगा. आम्ही सुद्धा पाटील आहोत अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं. आम्ही या जातीचे आहोत, परंतु चांगलं झालं अशा प्रकारे चांगल्याच्या प्रतिक्रिया सगळ्याच्याच येत होत्या. आम्ही सुद्धा उत्साहात होतो आणि अचानक सकाळी मग 6ला निघलो आम्ही तिथून. सर्वात आपला आपला छत्रपती शिवाजी महाराज या दिशेने निघाला आणि आपण त्या ठिकाणी पोहोचलो. मित्रांनो, शिंदे साहेबांनी यांच्या माध्यमातून सगळे सोयरे कायदा पास करू अशा प्रकारे गुलाल उधळण्यात आला आणि त्या ठिकाणी पाटलाने माघार घ्यावी अशा प्रकारे सांगण्यात आलं आणि पूर्ण ताफा पाटलाचा मुंबईतून अर्धे 1 ते 2 तासात पूर्ण हिंगोलीच्या मुंबईच्या बाहेर पडला. त्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहिती की आरक्षण लागू होईल अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं. केसेस मागणी घेतील अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं, परंतु कोणत्याच प्रकारची कारवाई सरकारच्या माध्यमातून झाली नाही. उलट दुसरंच आरक्षण देऊन बसले 10%. ते मान्य नव्हतं, पाटलांना सुद्धा माहीत नव्हतं, मान्य नव्हतं आणि मराठ्याला सुद्धा मान्य नव्हतं. त्या कारणाने पाटलांनी नाकार दिला. हळूहळू मागची लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये परत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या पक्षाला आपण मोठ्या मतांनी, भरघोस मताने निवडून दिलं. त्यानंतर त्यावेळेस सुद्धा पाटील म्हणले होते की आपल्याला कोणत्याही प्रकारचं राजकारण लढायचं नाही, कुठेही आपल्याला सहभाग घ्यायचा नाही अशा प्रकारे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. परंतु आपला मराठा समाज जी आळी आहे ती आपली थांबत नाही, राजकारणाची आळी ती आपली थांबत नाही आणि आपल्या मग सहनशीलता नाही, क्षमता नाही तशा प्रकारे. कारण तर आपण आतापर्यंत कोणते झेंडे खाली टाकले नाही, ती सुद्धा मी सांगतोय मी तुम्हाला. मित्रांनो, एकंदरीत आपण परत ही निवडणूक पार पडली, आपल्याला आरक्षण मिळालं नाही, केसेस मागे घेतले नाही, परत पाटलाचे उपोषण सुरू झाले. 9वा दिवस झाला, 8वा दिवस झाला, असे बरेच काही उपोषण झाले, हे सर्वांनाच माहिती आहे, जास्त काही सांगण्याची गरज नाही. त्यानंतर नारायणगड या ठिकाणी आपली एक महत्वाची सभा घेण्यात आली. दसरा मेळावा हा घेण्यात आला. आपण परत एकदा झेंडे फिरवले, रुमाल फिरवले. पाटील, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, आम्ही तुमच्या सदैव पाठीमागे आहोत, आपण जो निर्णय देसाल तो आम्ही मान्य करू अशा प्रकारे सांगण्यात आलं. मोठाला जयघोष करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम सब जरंगे, बरं काही सांगण्यात आलं. मला राग येतो, असं काही सांगण्यात आलं की मराठा समाज पूर्णपणे पाठीनिशी आहे, परंतु आपले झेंडे खालीच नाही ना पडले. हो, आपण पाटील परत विचारत होते, तुम्हाला मान्य आहे का, तुम्ही सांगसाल का, हात वरी करून सांगा, दोन्ही हात वरी करून सांगा. प्रत्येकाने हात वरी केले, रुमाल फिरवले. काय घडलं हो, काय निष्पन्न केलं आपण? पाटलाला दोष देण्याला आज आंतरवाली सराट या ठिकाणी पाटलाने जो निर्णय घेतला, 18 पगडी जाती सोबत घ्यायच्या, मुस्लिम समाज सोबत घ्यायचा, बौद्ध समाज सोबत घ्यायचा, समीकरण जुळवलं. रात्रंदिवस झोपला नाही माणूस, समाजासाठी लढत होता. सगळं काही माहित होतं आपल्याला. एवढे लाचार आहो का आपण? सत्तेसाठी आपण मराठा बांधव एकजूट झालो होतो का? राजकारणासाठी एकजूट झालो होतो का? निस्वार्थ प्रेम केलं ना पाटलावर, तसेच का मागे राहिले नाही? मग पाटील विनवण्या करत होते, 10 फॉर्म असतील, 20 फॉर्म असतील, त्यापैकी एकच फॉर्म द्या, स्वतःहून द्या अशा प्रकारे सांगत होते. कोणी ऐकलं का? आपण झेंडे खाली टाकत नाही? किती दिवस चालणार आहे? त्या ठिकाणी पाटील रात्रंदिवस आपल्या जीवाचं रान करत होते, विनवणी करत होते, एकच फॉर्म द्या. कोणीच माघार घेतली नाही. प्रत्येकाला वाटलं मी आमदार होतो, प्रत्येकाला मी खासदार होतो. कोणी फॉर्म भरले, ज्याने बिस्लऱ्या उचलल्या त्यांनी फॉर्म भरले, कोणाला पाणी वाटलं त्यांनी भरले, कोणी खिचडी वाटली त्यालाही भरले. काय वाटोळं करायला निघाले मराठा समाजाचं? एवढे लाचार आहो का आपण सत्तेसाठी? पाटील एकीकडे कळवण्याला सांगत होते की आपल्याला एकच उमेदवार द्यायचा, एकच माणूस निवडून आणायचा. तसं समीकरण जोडलं, याद्या जाहीर झाल्या. मुस्लिम समाजाच्या
याद्या मात्र आल्या नाही. कसा लढणार एका मराठ्याच्या भरोश्यावर? ज्या घरात ज्या मराठ्याच्या घरात 3-3, 4-4 पक्ष होऊन बसले, मी काँग्रेसचा, मी राष्ट्रवादीचा, मी मनसेचा, मी फालतू, मी आलतू, मी बहुजनाचा, कसं लढवणार राजकारण? ज्या बांधवाचं सपोर्ट येणं होतं त्यांचा बांधवाचा सपोर्ट आला नाही. रात्री 3 वाजले, 4 वाजले, अक्षरशः पाटील तुमच्या समोर लढले. आज ज्या माणसानी 14 ते 16 महिने झाले आपलं घरदार नाही पाहिलं, मुलाबाळ नाही पाहिले, कोणताही लाभ लोभ न होता या समाजासाठी लढले. आपण काय केलं? खंजरच खुपसला ना. आज ज्यावेळेस आपण झेंडे फिरवायचो, रुमाल फिरवायचो, मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगायचो पाटील आम्ही तुमच्या मागे आहोत, का नाही राहिले? का नाही पक्षाचे झेंडे खाली टाकले? एका घरात 3-3, 4-4 पक्ष, मी याचा, मी फालतूचा, याचा पक्षाचा प्रचार करत बसले, स्टेटस बदलले नाही, झेंडेच घेऊन पळा. मुलाचं मुलीचं काही घेणं देणं नाही तुम्हाला. पक्षाच्या मागे हिंडा, शतरंजा उचला, जोडे उचला, हीच आपली लायकी आहे. ज्यावेळेस आपण पाटलांनी सांगितले की आपल्याला आता आरक्षणमध्ये लढायचं, राजकारण लढायचं नाही, आपण माघार घेतोय, त्या टायमाला आपण फॉर्म मागे घेत. खेकडा प्रवृत्ती कधी जाणार? काही बांधवांनी तर फॉर्म सुद्धा मागे घेतले नाही. एवढी लाचार आहोत का आपण? त्या माणसांनी आपल्यासाठी रात्रंदिवस एक केले, मॅनेज झाला नाही. कोट्याधी करोडो रुपये पाटलाकडे आले होते, पाटलाने 1 रुपयाही घेतला नाही. मी मुद्दामून सांगतो तुम्हाला, पंकजाताई मुंडे सांगत नाही, परंतु आचारसंहिता झाली, परंतु थोडकं सांगतो. पंकजाताई मुंडे पैसे घेऊन आल्या होत्या मागच्या इलेक्शनच्या वेळेस की पैसे घ्या, आमच्या भागात कोणतीही सभा करू नका. पाटलाने 1 रुपयाही घेतला नाही. हकलून लावलं या समाजासाठी. ज्या समाजाच्या भरोश्यावर माणसं उभे करायचे, तो समाज दुसऱ्याचा प्रचार करतोय, दुसरे पक्ष चालवतोय. मी बऱ्याच बाईट घेतलेल्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. लोकांची प्रतिक्रिया काय येत होती? पाटील मागे राहील का? पाटलाच्या मागे तुम्ही राहाल का? हो, आम्ही राहू. जर पाटलांनी माणसं उभे केले असते, खूप काही प्रमाणात जागा दिल्या असत्या, आणि त्या ठिकाणी जर आपले लोक, आपला समाज जर पडला असता, पक्ष जर पडला असता, किंवा माणसं जर पडले असते, तर मराठा समाजाची नाचक्की झाली असती. पाटलावर आपण दोष दिला असता, कारण आपल्याला सवय आहे लोकांच्याच खांद्यावर बंदुकी ठेवायच्या. पाटलांनी निर्णय काय मागे घेतला? लगेच फेसबुकवर, व्हॉट्सअपवर त्याची चॅटिंग सुरू झाली, असतं तसं फलतानं अलतून, आणि आपण आपल्या पोस्ट शेअर करणं सुरू केल्या पक्षाच्या. कोण्या मार्गाने चाललो? यासाठी हट्टास केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा आपण हेच केलं, आताही तेच करता. किती दिवस चालवणार? अक्षरशः लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपण कोणाचं काम करतोय? मुलं बाळ रोज मजुरीने आहेत. काय पाहायचं तुम्हाला मुलाबाळाचं? व्यसनाच्या अधीन जायचं, मटण खाऊ घालायचं द्यायचं राजकीय लोकांचं, दारू पाजायची. त्यानंतर आपण आतंकवादी व्हायला पाहिलं का मुलाला? हे स्वप्न पाहिले का मुलासाठी? लाचारी बंद करा. आता तरी पाटलांसोबत राहा. पाटलांनी तुमच्या भवितव्यासाठी माघार घेतली. राजकारण हा त्यांचा मार्ग नव्हता. तुमच्या लेकरा बाळासाठी आरक्षण मिळवायचा हा मार्ग होता, आणि तो मार्ग पाटील हे समोर नेणार आहेत. निष्ठावंत मराठे असाल तर पाटलासोबत सदैव राहाल. मी सुद्धा जागतीने उभा आहे. मी मीडियाचं काम करत होतो, प्रचारक म्हणून काम करत होतो, परंतु जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाचं काम करणार नाही, कोणत्याही प्रकारची मीडियात न्यूज लावणार नाही, किंवा मी कोणत्याही प्रकारचं माझं मतदान करणार नाही जोपर्यंत पाटील सांगत नाही तोपर्यंत. जय शिवराय.